राम राम मित्रांनो, नमस्कार. चला आपण आज कुठे आलो आहोत? तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर आलो आहोत. आता तुम्हाला तर एक्सप्लेन करायची गरजच नाही, कारण तर तुम्हाला पण माहीत आहे शिवनेरी किल्ल्यावर काय झालं होतं आणि शिवनेरी किल्ला हा कशासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे. तरी पण आपण पाहूया किती मोठे हे बुरुज आहे. आता बहुतेक इथं काम चालू असणार आहे. थोडंसं मावशीसारखा जरा जाऊ द्या आम्हाला. मावशी सरकल्या, गर्दी बापरे, वाटत नाही ह्या अशा एवढ्या पायऱ्या चढताना पण कित्येक लोक दिसतात बघा. बापरे, दम भरतो इथं. वाव, सो ब्युटिफुल लोकेशन. मस्तच, किती छान आहे ना. महाराज किती आनंद घेत असतील या निसर्गाचा, या इतक्यावरून. मस्तच. तसा तर दम खूप भरतोय बरं का चालता चालता. तरी पण कसं आहे, आपल्याला पाहायची इच्छा होती आणि एकदा तरी जन्माला येऊन शिवनेरी किल्ल्यावरती यावंच असं वाटतं मला. म्हणून मला आवर्जून यावंसं वाटलं, म्हणून आलो आहोत आम्ही. आता चला अजून पुढचं लोकेशन पाहायचं आहे आपल्याला. सावली किती छान आहे बरं का, दाट मस्त गार सावली आहे. वा, सगळे लोक दमून बसलेली दिसतात बरं का. किती छान होतं ना पूर्वीचं. खरंच नशीब कमवलं आहे जे शिवाजी महाराज यांच्या काळात होते आणि यांनी या गडाचा आनंद घेतला. ऊन पण आहे खूप, आपण बघू शकता. हे पुढे जाऊन जरा थोडंसं दगड वगैरे ढासळलेत, पण तरी पण सगळं जसंच्या तसं बांधकाम असलेलं खरंच किती छान वाटतंय बरं का. अगदी महाराज असल्याचा असं आपल्याला भास होतो. आणि खरं तर ते असते तर हे दुरावस्था झालीच नसती खरं म्हटलं तर. वा 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 वा, किती छान बसायला, इतकं सुंदर आहे. बापरे, मला तर माझ्या घरा शेजारी असतं ना तर खरंच इथं येऊन रोज बसले असते. एकही दिवस असा कंटाळा आला नसता की त्या दिवशी इथं यायला नको वाटलं असतं. दररोज आले असते. खूपच छान, मस्तच. खरं तर इथं एवढं ऊन असताना सुद्धा ऊन जाणवत नाही. किती झाडं आहेत बघा सभोवताली, पाहिलं का, दाट आणखी. आणि असे सावली पण दाट आहे, विरळ विरळ कुठेच नाही आहे, कारण पाला हे झाड ना खूप छान आहे. पहा किती सुंदर आहे. चला अजून तर खूप चालायचं आहे, इतक्यातच दमून जमणार नाही. हे बघा इतक्या पायऱ्या आहेत. बापरे, कसे महाराज इथे येत जात असायचे. त्यावेळेस तर लिफ्ट पण नव्हते, काहीच नव्हतं. खरंच किती कष्ट केले असतील महाराज यांनी आणि त्यांच्या सगळ्या मावळ्यांनी. खरंच खूप मेहनत घेतली आहे बरं का. खरंच नशीब लागतं महाराज यांच्या हाताखाली सुद्धा राबायला, कष्ट करायला, मेहनत करायला, त्यांच्या सोबत संगत जगायला. किती नशीबवंत असतील ते मावळे जे महाराजांच्या सोबत जगले आणि सोबतच गेले. वाव, किती भारी दिसतंय. बापरे, मला तर किती छान वाटतंय. आता ती भावना शब्दात व्यक्त
शांत होता येत नाही, असं वाटतं मी चित्रपटच बघते कुठला तरी. मस्तच. बघा आतापर्यंत आपण एवढा गड चढत आलेलो आहोत. तुम्ही पण येऊ शकता भेटायला शिवनेरी किल्ल्यावर. प्रेक्षणीय स्थळ म्हणून आता हे एक हेच झालेलं आहे. पण नाही का, आपण आपली जन्मभूमी आणि महाराज यांची ही जन्मभूमी विसरता कामा नये खरंच. एवढं चालून आल्याच्या नंतर तरीही न थांबता मी आलो. बघा आम्ही आलो इथं. मेणा दरवाजा. खूप छान सुंदर दिसते. मला असं वाटतंय की मी माझं घरदार सोडून इथंच राहायला यावं, पण हे शक्य नाही. खरंच खूप खूप छान वाटते. आणि किती छान महाराज यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. बैठक व्यवस्था, जाण्या येण्याची. आणि एवढ्या मोठ्या शिवनेरी किल्ल्यावरती किती छान म्हणजे मन रमते. असं इतकं मन रमते की बसच. खाण्यापिण्याची सुद्धा असं भान राहिलेलं नाही आम्हाला. फायनली आपण इथं आलेलो आहोत. आता आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर काहीतरी वेगळं पाहूया. तोपर्यंत बाय बाय.